मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल गणित या विषयाची तासिक अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण अपूर्णांक व त्यावरील क्रिया हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS, BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588 546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. आजच्या तासिका स्वाध्याय 8.1 स्वाध्याय 8.1 मधील पहिला प्रश्न काय आहे? गोल कंसामध्ये 3/11 अधिक 4/11 वजा 5/11 कंस बंद गुणिले पुढच्या कंसात 7/11 वजा 6/11 कंस बंद बरोबर किती? तर आपण सर्वप्रथम हा कंस सोडवू. आपण या दोघाचा छेद समान आहे. समान असलेला छेद घेतला. दोघांमध्ये बेरजेचं चिन्ह आहे. छेद समान आहे. समान असलेला छेद घेतला. मग काय करा? इथं 3 अंशांशाची बेरीज करा आणि वजा हे 5/11 कंस बंद गुणिले या कंसामध्ये छेद समान आहे. समान असलेला छेद घेतला. काय आहे? अंशांशाची वजा बाकी 7 वजा 6. इथं काय राहिलं आता? 4 आणि 3 7. 7/11 वजा 5/11 कंस बंद गुणिले इथं काय राहिलं? 7 मधून 6 गेले 1 राहिला. 1/11 कंस निघून गेला तो. तर इथं काय राहिलं? 7 मधून अंशांशाची वजा बाकी 7 मधून 5 गेले 2 राहिले. 2/11 गुणिले 1/11. मग अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना आपण काय करतो? अंशांशाचा गुणाकार. ह्याचा अंश 2 आहे, ह्याचा अंश 1 आहे. 2 गुणिले 1 1. छेदाछेदाचा गुणाकार 111 गुणिले 11 121. म्हणजे उत्तर काय आलं? 2/121. पर्याय क्रमांक C हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक C हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. बडोले, डोरस, बसवंते, सक्षम. आलं का लक्षात? ज्या वेळेस आपण समछेद अपूर्णांकाची बेरीज करतो त्यावेळेस काय करायचं? समान असलेला छेद जसा तसं घ्यायचा. अंशांशाची बेरीज करायची. ह्याचा अंश 3 आहे, ह्याचा अंश 4 आहे. दोघांची बेरीज केली 7/11 आणि वजाबाकी करत असताना छेद समान असल्यास समान असलेला छेद घ्या आणि अंशांशाची वजाबाकी करा. 7 मधून 5 गेले 2 राहिले. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. त्यानंतर पुढचा प्रश्न 1.1/24 वजा 1 अधिक 7/24. मग ही 1.1/24 ला 24 1 24 आणि 1 25. 25/24 वजा 1 ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे काय असतो? 1 असतो. अधिक 7/24. आता काय करायचं? ह्याचा छेद आणि हा छेद दोघाचा छेद समान आहे का? इथं वजा बाकी आहे. छेद समान आहे का? नाही. मग छेद समान कसं करायचा? या दोघाचा गुणाकार. छेदाछेदाचा गुणाकार काय येईल? इथं 24 गुणिले 1 वजा 1 गुणिले 24 किंवा 24 गुणिले 1. छेदाछेदाचा गुणाकार करायचा. आणि अंशामध्ये आता ह्याच्या अंशामध्ये काय करायचं? ह्याचा अंश गुणिले ह्याचा छेद हे 25 गुणिले 1 आणि इकडल्याचा अंश 1 गुणिले ह्याचा छेद 24 अधिक 7/24. आता या दोघाचा छेद समान झाला. पहा आता समान कसा झाला? ह्याचा काय आला गुणाकार? 24 1 24. अंशामध्ये 25 1 25 वजा या दोघाचा गुणाकार 1 गुणिले 24 म्हणजे 24. अंशामध्ये
24 गुणिले 1 24 अधिक 7/24. मग आता छेद समान आहे, समान असलेला छेद घ्या, वजाबाकी अंशांशाची वजाबाकी करा, याचा अंश 25 आहे वजा ह्याचा अंश 24 आहे अधिक 7/24. मग आता इथं काय होईल हो दादा, 25 मधून 24 गेले 1 राहिला, 1/24 अधिक 7/24. बेरीज आहे, छेद समान आहे, समान असलेला छेद घेतला 24, अंशांशाची बेरीज करा, 1 अधिक 7 किती झाली, 1 आणि 7 8, 8/24. आता 8/24 आहे का इथं कुठं, नाही, पर्याय म्हणजे. मग आता गुरुजी 8/24 नाही तर कसं, या 8ला आणि 24ला 8 अंश आहे 24 छेद आहेत, अंशाला आणि छेदाला दोघाला कुठल्या एका संख्येने भाग जाते का, जाते 8 ना, 8 एका 8, 8 त्रिक 24 म्हणजे काय आलं 1/3 आहे, आहे पर्याय क्रमांक 1 ये 1/3 हे उत्तर असेल. संक्षिप्त रूप देणे म्हणतात ह्याला, संक्षिप्त रूप दिलं 8 एका 8, 8 त्रिक 24 1/23. पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 3. 6 प्रश्न आहेत, स्वाध्याय काही मोठा नाही. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, प्रश्न क्रमांक 3, पुढील आविष्काराला सरळ रूप द्या. सरळ रूप द्या म्हणजे हे प्रश्न सोडवायचे आपल्याला. काय आहे, 1/11/12 गुणिले 7/12 वजा 1/7/12 गुणिले 5/12. हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. 12 1 12, 12 मध्ये 11 मिळवा, 12 मध्ये 11 मिळवले काय तर 23, 23/12, 12 1 12 आणि 13 23 गुणिले 7/12 वजा, हा सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, ह्याला अपूर्णांकात रूपांतर करा. 12 1 12 आणि 7 19, 19/12 गुणिले 5/12. मग आता या ठिकाणी अंशांशाचा गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार करायचं. काय येतं, 23 गुणिले 7, 23 7 61 किंवा 7 त्रिक 21 ला 1 हातचे 2, 7 दुनी 14 आणि 2 16 161. छेदामध्ये 12 गुणिले 12, 12चा वर्ग 144 वजा ह्या छेदामध्ये या दोघाचा गुणाकार 12 गुणिले 12 144, 19 गुणिले 5 19 5 95. छेद समान आहे दोघाचाही, समान असलेला छेद घेतला, अंशांशाची वजाबाकी करा, 161 वजा 95 वजाबाकी करा. 11 मधून 5 गेले 6 राहिले, 15 मधून 9 गेले 6 राहिले, 66 छेदामध्ये 144, 66/144. आता या 66/144 ला 2 न भाग जाते का, 11 न भाग जाते का, बघा 11 न जात नाही. त्यानंतर 4 आणि 4 8 आणि 1 9, 3 न भाग जातो, 3 चौक 12, 2 उरले 3 8 24, 3 दुनी 6, 3 दुनी 6. त्यानंतर 2 न भाग जातो, बे 1 बे, बे 1 बे, बे दुनी 4, बे चौक 8, काय राहिलं 11/24. आता 11ला आणि 24ला कशानेच भाग जात नाही, उत्तर काय आलं 11/24. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. 11/24 पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचं येणारा लाईव्ह तासिका असेल किंवा व्हिडिओ असेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. एक सामना अर्धा तास, पहा एक क्रिकेटचा सामना अर्धा तास किंवा कबड्डीचा असेल अर्धा तास चालतो. या वेळेचा 1/10 वेळ टाइम आउट घेतला जातो, तर टाइम आउट किती मिनिटाचा असेल पहा. एक सामना आहे तो अर्धा तास चालतो, आपल्याला अर्धा तास हे माहित असलं पाहिजे. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे, बरोबर आहे.
मग या 30 मिनिटाचा 1/10 वेळ टाइम आउट घेतला जातो. 30 मिनिटाचा 1/10. मग 30 चा म्हणजे गुणिले 1/10. हे 10 1 10, 10 त्रिक 30. काय आलं? 3 गुणिले 1 बरोबर 3 मिनिटे हे टाइम आउट असेल. 3 मिनिटाचा टाइम आउट असेल. पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे. काय उत्तर? पर्याय क्रमांक डी, 3 मिनिटाचा टाइम आउट असेल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. बडोले, नरखेडकर, सक्षम, डोरस, आरती गडकर, शौर्य पाटील. चला पुढचा प्रश्न काय म्हणते पहा. पुढील पैकी कोणती लहानात लहान संख्या 12/5 या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल. आता छेदाधिकचा अर्थ काय होतो? छेदाधिक चा अर्थ काय होतो? अंशापेक्षा छेद मोठा. छेदाधिक म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा. तर पहा आता काय म्हणते 12/5 यामध्ये कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक असेल? 12/5 मध्ये तर आता आपण छेदात 8 जर मिसळलं तर काय होतं? हे 12 आणि छेद किती होतो? 13. पहिला पर्याय छेदाधिक म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा. दुसरा हे 12/5 आहे, त्याच्यामध्ये जर आपण 7 मिसळला तर 12/12 समान सारखं होतं. छेदाधिक बी होत नाही, अंशाधिक बी होत नाही, हे येणार नाही. तिसरा पर्याय 12/5 मध्ये जर 6 मिसळलं तर काय होईल? 12/11. लहान होतं हे, छेदाधिक होणार नाही, अंशापेक्षा छेद मोठा पाहिजे. आणि पुढचा 12/5 ह्याच्यामध्ये जर आपण 12 मिसळलं, 1 मिनिट, पर्याय काय आहे? 12 जर मिसळलं तर काय होईल? 12/17. मग आता तुम्ही म्हणताल सर इथं 8 मिसळलं की बी छेदाधिक होऊ लागले आणि हे 12 मिसळल्यावर बी छेदाधिक होऊ लागले. पण प्रश्नामध्ये काय म्हणले? कोणती लहानात लहान संख्या. मग लहान संख्या कोणती आहे? 12पेक्षा 8 लहान आहे, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. लहानात लहान संख्या म्हणलेला आहे म्हणून 8 मिसळल्याच्या नंतर किंवा मिळवल्याच्या नंतर हा अपूर्णांक काय होईल? छेदाधिक होईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न काय आहे? 1.1/24 अधिक 1 वजा 7/24 यास सरळ रूप दिल्यावर काय उत्तर मिळते? सरळ रूप दिल्यावर उत्तर काय मिळेल? तर पहा, हे 1.1/24 जे आहे ह्याला आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. 24 1 24 आणि 1 25. 25/24 अधिक 1 वजा हे 7/24. या 1चा छेद काहीच नाही म्हणजे 1. मग या दोघाची बेरीज करू, छेद समान करू. 24 1 24 या दोघाचा गुणाकार, हे अधिक छेदाछेदाचा गुणाकार 24 1 24. मग आता छेद समान झाले. या अंशानं याच्या छेदाला गुणा 25 1 25. या अंशाने याच्या छेदाला गुणा 24 1 24 वजा 7/24. छेद समान आहे, अंशांशाची बेरीज करा. 24 छेद जशाच तसं, अंश 25 अधिक 24 वजा 7/24. काय होईल? हे 25 अधिक 24 किती होईल? 49 छेद 24 वजा
7/24 वजाबाकी करा, समान असलेला छेद घ्या 24, अंशाची वजाबाकी 49 मधून 7 गेले, काय राहिले 42 छेदामध्ये 24, 42 छेदामध्ये 24. मग आता इथं 42/24 आहे का, नाही. आता या 42ला 24ला कुठल्या एका संख्येनं भाग जाते का, जाते, 6 जाते, 6 7 42, 6 चोक 24, का आलं 7/4. पर्यायात आहे का 7/4 आहे, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय उत्तर असेल, पर्याय क्रमांक बी 7/4 हे उत्तर असेल, पर्याय क्रमांक बी. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. या ठिकाणी हा नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील 8.1 हा स्वाध्याय होता. हे जे पुस्तक आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत 2026, त्यातील स्वाध्याय 8.1 या ठिकाणी आपण घेतलेला आहे. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.